हॅलो नमस्कार, मी वृषाली. तर चला तर मग आज आपण करूया क्विक अशी रेसिपी. ती म्हणजे पास्त्याची. त्याच्यासाठी तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये कांदा घातला. पास्ता आधी मी उकडवत ठेवला होता पाण्यात घालून, जो मॅक्रोनी म्हणा किंवा पास्ता म्हणा, तर तो पाण्यात तेल घालून उकडत ठेवला होता. आणि एकीकडे इकडे कांदा वगैरे सगळं आता भाजून घेते. तेलामध्ये कांदा गरम करून घेतला, तो चांगला परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, ढबू मिरची घातली. तुमच्याकडे ज्या कुठल्या अवेलेबल भाज्या असतील, ज्या कुठल्या तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मी फक्त ढबू मिरची आणि टोमॅटो घातला होता. तो पण छान असा चांगला परतून घेतला मस्तपैकी. आणि मध्ये एक वाफ काढून घेतली होती. कांदा टोमॅटो जरासं भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये ना हळूहळू आपण एक एक सॉस ॲड करणार आहोत. तुम्ही सॉसेस नाही घातले तरी चालू शकतात. मला आवडतं म्हणून मी ते सॉसेस घातले होते. सुरुवातीला आधी मीठ घालून घेतलं होतं जरासं, म्हणजे हे सगळं भाजायला व्यवस्थित एकजीव व्हायला छान मदत होते त्याच्यासाठी. मग त्याच्यामध्ये घातला इथे होता हे सगळं परतून घेतल्यानंतर रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो सॉस असे तिन्ही सॉसेस मी थोडेसे घालून घेतले होते. जास्त प्रमाणात सॉसेस घातले नव्हते कारण माझी विरा खाणार होती. घरातच करत असलो तरी हे सॉस घालून केल्यामुळे जरासं ते अनहेल्दी टाईप होऊ शकतं, त्यामुळे थोडंसंच अगदी घातलं होतं इथे. तुम्हाला हवं असेल तर, आवडत असेल तर तुम्ही भरपूर सॉसेस घालू शकता. वाटल्यास तर सोया सॉस पण घालू शकता, पण ते जरा चायनीज मोडवर जातं त्यामुळे मी सोया घातला नव्हता. नंतर चिली फ्लेक्स घातले होते आणि मग सगळं हे जे मिश्रण आहे ते छान असं परतून ते चांगलं परत शिजायला ठेवून दिलं होतं झाकण ठेवून. आणि मग त्याच्यात 1-2 सेकंदाची वाफ आल्यानंतर परत बघाल तुम्ही ते छान असा तवंग सुटला होता ते सॉसमुळे सगळा असा. परत छान सगळं परतून घेतलं आणि हा जो उकडून ठेवलेला पास्ता होता तो मी ह्याच्यामध्ये ॲड केला. हा उकडताना जरासं तेल, जरासं मीठ आणि जरासं पाणी घातलं होतं, म्हणजे पाण्यात घातलं होतं हे सगळं. आणि अशा पद्धतीनं छान सगळं मिक्स करून घातलं. आणि बाजारात जो पास्ताचा मसाला मिळतो ना तो घातला होता चिंग्सचा. तुम्ही कुठलाही वापरू शकता. इथे मॅगी मसालासुद्धा ॲड करू शकता, पण ती चव जरा वेगळी लागते. मी हा पास्ताचा मसाला घातला. परत सगळं छान असा तो मिक्स करून घेतला, वर खाली करून घेतला आणि मग अशा पद्धतीनं आपला इझी टू ईट पास्ता तयार झाला आहे. कधीतरी छोटीशी भूक असेल तर तुम्ही हे करू शकता. वेळ असेल तर जास्तीच चांगल्या पद्धतीनं करू शकतो आपण. पण अशा पद्धतीनं माझा पास्ता तयार झाला. तुम्ही हा करून बघा, कसा वाटला ते सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.